श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वयंपाकघरातील अशा 5 मोठ्या वास्तू चुकांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे घरात गरिबी आणि आजारपण येते. लक्षात ठेवा. पहिली, रात्रीची खरकटी भांडे. अनेकांच्या घरामध्ये रात्रीची खरकटी भांडी तशीच बेसिंगमध्ये ठेवून दिली जातात आणि ती सकाळी घासली जात नाही. वास्तुशास्त्रानुसार रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि अन्नपूर्णा माता तसेच लक्ष्मी माता नाराज होते. त्यामुळे घरात आजारपण आणि तसेच पैशाची चणचण भासते. म्हणून नेहमी घरात रात्रीच भांडे घासावी. पॉइंट 2, घरामध्ये गॅस, शेगडी आणि पाण्याचा नळ एकत्र असणे. स्वयंपाकघरात अग्नी आणि पाणी हे दोघेही विरुद्ध तत्व आहेत. गॅस, शेगडी आणि पाण्याचा नळ किंवा सिंक हे कधीही अगदी शेजारी किंवा समोर नसावे. त्यामुळे घरातील सदस्यामध्ये सतत कटकट होतात आणि कुटुंबातील शांतता भंग पावून विनाकारण वाद निर्माण होतात. पॉइंट 3, रिकामे डब्बे आणि अन्नधान्य. स्वयंपाकघरात अन्नधान्यांचे, मिठाचे किंवा हळदीचे डब्बे कधीही पूर्णपणे रिकामे ठेवू नका. ते संपण्याच्या आतच त्यामध्ये नवीन धान्य किंवा मीठ भरून ठेवावे. डबे पूर्ण रिकामे राहिल्यास घरातील बरकत आणि समृद्धी कमी होते. हे नेहमी लक्षात ठेवायचे असे अनेक जणांचे मान्य आहे. पॉइंट 4, झाडू आणि कचरापेटीची दिशा. स्वयंपाकघराच्या आत कधीही झाडू किंवा कचरापेटी उघड्यावर ठेवू नये. झाडू हा नेहमी दृष्टीस पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि अशा ठिकाणी लपून ठेवा आणि कचरापेटीवर नेहमी झाकण असावे. स्वयंपाकघरात कधीही झाडू किंवा कचरापेटी ठेवू नये. स्वयंपाकघरात कचरा उघडा राहिल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आरोग्य बिघडते. पॉइंट 5, मुख्य दरवाजातून गॅस, शेगडी दिसणे. घराच्या मुख्य दरवाजातून म्हणजेच हॉलमधून स्वयंपाकघरातील गॅस, शेगडी थेट दिसू नये. अशी रचना पहिलेच करावी. जर नसेल तर गॅस, शेगडी थेट दिसत असेल तर तिथे एक पडदा लावावा. गॅस थेट दिसल्याने घरातील पैशाची बरकत कमी होते आणि विनाकारण खर्च वाढतो. म्हणून नेहमी गॅस, शेगडी हॉलमधून दिसणार नाही याची काळजी घ्यावी. भाविकांनो, ह्या 5 चुकांपैकी कोणती चूक तुमच्या घरी होती मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.